एक महत्त्वाची बातमी पाहूया। उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना थेट चॅलेंज दिले। देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंचं एक भाषण विकासाचं दाखवा, मी 1000 रुपये देतो। नको चोरांचे पैसे नको असं म्हणत फडणवीसांवर निशाणा साधण्यात आलाय। तर दुसरीकडे त्यांनी शिंदेंनाही टोला लगावलाय। पाहूयात। देवेंद्र फडणवीसांनी जे एक आव्हान दिलं की उद्धव ठाकरेंचं एक तरी भाषण असं दाखवा की जे विकासावरती बोललेत, मी 1000 रुपये देतो। नको चोराचा पैसा मला नको, चोरलेला पैसा नको। पण देवेंद्र फडणवीस, मी तुम्हाला आव्हान देतोय की तुमचं मोदींपासूनचं तुमचं आणि तुमच्या खालच्या चेला चपाट्यांचं अगदी वर्गाच्या मॉनिटरची निवडणूक असली तरी हिंदू मुस्लिम न करता केलेलं भाषण दाखवा, आम्ही सगळे मिळून तुम्हाला 1 लाख रुपये देतो। जा। अहो मेवा भाऊ, तुम्ही आम्हाला काय शिकवताय? हे सगळं अदानीकरण चाललेलं आहे। आमची मुंबादेवीच्या नावावरून तिचं नाव आम्ही मुंबई ठेवलं। मला आता भीती वाटते। म्हणजे भीती तर वाटत नाही, कारण तुम्ही एवढे म्हटल्यानंतर त्यांना भीती वाटली पाहिजे की मुंबईचं परत बॉम्बे करण्याचा त्यांच्या मनामध्ये डाव आहे का? अरे तुमचा कुठला ब्रँड? बँडवाले आहात तुम्ही, नुसता मोदींचे बँडवाले तुम्ही। आमचा ब्रँड संपवायला निघालात। आज ठाकरे तर आम्ही आहोत, एकच आहोत, पण पवार साहेब सुद्धा आमच्या सोबत आहेत। ज्या पवार साहेबांनी देशामध्ये सुद्धा एक मोठं काम केलेलं आहे, म्हणून ही 2 नावं पुसून टाकायची। हे एकदा संपले का मराठी माणूस उभाच राहू शकत नाही। हे म्हणे शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं, मराठी माणसासाठी काय केलं? मी विचारलं, कोण विचारते हे? नाही, सगळे मिंदे फिंदे एसनशी गट बिसनशी गट जे आहेत ना ते। म्हटलं, या लोकांना महापालिका दाखवली ती शिवसेनेने दाखवलेली आहे। विधानसभेमध्ये पोचले, मंत्री झाले। या गद्दाराला मंत्री करण्याचं पाप हे मी केलं। हे अभिमानाने नाही, शर्मेने सांगावं लागते मला। पण जर का शिवसेना नसती तर ही विचारणारी माणसं आहेत, ही सगळी गद्दार, ही तर काय खान नाही येत नाही, मराठीच आहेत ना।